तर रामायण बिस्किट दिल्या. चला मी निघालोय बघा, माझी पण परवड नाही तिला. कोण आले बघा बांधकामावर आज. या तुम्ही पण जेवण करायला. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आता जवळपास 9:15 वाजलेले आहेत आणि माझी गाडी आहे गावाकडे जाण्यासाठी. रिझर्वेशन केले, म्हणजे ऍक्च्युली महत्वाचं काम आहे आणि बांधकामाशी रिलेटेड आहे. तर मी निघतोय. वर्षा आता तिथे एक सेमिनार चालू आहे आणि श्री शांभवी तिकडे खेळत आहेत. तर चला मी निघतोय. उद्या जाऊन परत रिटर्न. मागच्या वेळेस जसं झालं ना तसंच आहे. वन डे ट्रिप असल्यासारखं आहे. मस्त जायचं, बांधकाम बघायचं, तिथली कामं करायची, सगळ्यांना भेटायचं आणि रिटर्न यायचं. तर चला, तर थोडंसं काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहे त्याच्यामध्ये, तर त्या पाहायला मिळतील तुम्हाला सर्वांना. तर चला, मी आता इथं उरकलंय, जेवण वगैरे झालंय आमचं. तो आता मी थोड्याच वेळात. तर इकडे बघू शकता, हे लेक्चर अटेंड करायचं चालू आहे. म्हणतो ना, आता एक शिक्षणाचं वय संपलं, आता परत शिकायची गरज नाही आणि आता काय नोट्स नाही ना, पेन वही काय ह्याचा संबंध नाही असं म्हणतो. परंतु या वेळेत सुद्धा बघा, आता हे लेक्चर अटेंड करते वर्षा, परत नोट्स काढते. तर छान असं मॅनिफेस्टेशनचं एक सेमिनार आहे. चला मी निघालोय बघा, माझी पण परवड नाही तिला. असो, स्वतःला अपग्रेड करते याच्यात आनंद आहे. मग थँक्यू. येणार नाहीस का? कसं येणार? चिल्ली पिल्ली तिला यायची खूप इच्छा आहे, परंतु शांभवीला सर्दी झाली आहे. श्रीची शाळा आहे आणि एक दिवसाचा श्रीची शाळा आणि पाऊस चालू आहे बाहेर. हो. लगेच वापस लगेच असतं तर मग 2-4 दिवस जरी असते ना राहायचं तर मग काय अडचण नाही. आम्ही प्लॅन करतोय, पण श्रीला सलग 2-3 दिवस सुट्ट्या आल्या, मग आम्ही जाणार. मे बी नेक्स्ट वीक मध्ये खूप छान आपली ट्रिप होणार आहे, है ना? हो. तर चला, स्टे ट्यून. आता मी निघतो, उशीर होतोय मला. आता खूप महत्वाचा टप्पा आहे, सेकंड टप्प्यात आलोय आपण. चला येतो. काय करते शांभवी तू? हा, काय करती? हे जवळच असतात तिच्या आजूबाजूला. शंभू, चल येणार आहेस? येणार आहेस आजी आजोबाला भेटायला? आणि दररोज असतंय ते पेस्ट घ्यायचं आणि ब्रश घ्यायचं आणि मला दे म्हणायचं. आता बघा काय करायला लागली आपण. काय करते ग ए डमू? काय करते शान मारे? येतोय मी आता. बाय, टेक केअर. तिने बघितली नाही तर लय दंगा केला असता. लावले रेल्वे स्टेशनला आणि निघालो मी ट्रॅव्हल्स कडे. हे बघू शकता. तर अशा प्रकारे मी ट्रॅव्हल्सने घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि मी आणि सर आहे ना मुरुडला गेलो. मुरुडमध्ये काही महत्त्वाची कामं होती आमची, ते कामं वगैरे व्यवस्थित पार पाडली ज्यासाठी आलो होतो ते. आणि त्याच्यानंतर मग सरांची शाळा होती, शाळेसाठी ते तिकडं गेले आणि मी बाय बस लातूरला आलो. तर एकंदरीत इथले महत्त्वाचे सकाळचे कामं पार पाडले होते. आता इथून पुढे बांधकाम बघायला जायचं आपल्याला, तर स्टेट ट्यून. तुमचं काम सुरू झालंय. खूप एक्साइटेड आहे मी पण बघायला, तुम्हाला पण पाहायला मिळालं. चला, आलोय मी आता घराजवळ. बघायचंय का तुम्हाला? चला, हे बघा. हे बघा, ही वीट इथं येऊन नवीन टाकली आहे. हा बघू शकतात आपण. चला स्टेप बाय स्टेप बघूया. अगोदर मी मन भरून बघून घेतो. खतरनाक काम आहे रे बाबा. जबरदस्त झाले. आता कुठेतरी वरती येत त्याच्यामुळं भारी वाटायला लागले. बघू शकता हे मजबूती काय असते. ही माझ्या कवळ्यात पण हा पिलर मावत नाही, एवढा मोठा आहे. बघू शकता. आणि त्याची साईज बघू शकता तुम्ही काय. तर
ही विट आहे बघा, एकदम मजबूत आपल्या लाल मातीची विट आहे. त्याचा कलर कशा पद्धतीने भाजलेला आहे हे पण तुम्हाला दिसेल इथे. वर्षाची खूप इच्छा होती इथं येऊन हे सगळं बघायची, परंतु काय अडचण तुम्हाला सांगितलंय त्यामुळे येऊ शकली नाही ती. कशी वाटते बघा बीट, प्रॉपर लाल मातीच्या विटेत बांधकाम आहे. किती मोठं आहे बघू शकता तुम्ही. आणि वीट लागलेली आहे. हे बघू शकता, हा सेप्टिक टँक आहे, एवढा पूर्ण मोठा एवढा सेप्टिक टँक आहे. तर थोडस स्ट्रक्चर सांगतो. हे जे आहे ना, 2 टॉयलेट बाथरूम म्हणजे ते कॉमन आहे, आणि हे इकडे जी रूम असणार आहे त्याचं टॉयलेट बाथरूम आहे. मजबूत पकड झालेली आहे, आणि वरून राजाचं आगमन झालंय, त्यामुळे आपण पाणी तर डेली मारतोच, पण नॅचरली सुद्धा क्युरिंग होते. त्यामुळं हे सगळं परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय होत नाही मला. तर बघू शकता ही घराची एकदम प्रशस्त अशी आपली ही पार्किंग आहे. जवळपास 23/18 एवढी 400 स्क्वेअर फूट जवळपास आपण पार्किंग सोडलेलं एकदम प्रशस्त आहे. आणि ती काळाची गरज आहे की बाबा रस्त्यामध्ये आपल्याला गाड्या लावायची वेळ येऊ नये, त्यामुळं आपण पार्किंग आहे ना खूप मोठी ठेवलेली आहे. आणि बघू शकता इथं साहित्य वगैरे वीट एक नंबर क्वालिटीची वापरत आहेत. आपण सिलेक्ट केलेलं आहे कुठली वीट असेल, कुठलं सिमेंट असेल. या कोण आले बघा बांधकामावर, आज प्राची आलेली आहे डायरेक्ट. आणि शौर्य दादा आलेला आहे. चला, रामभैया आपण आलेला आहे. नाही नाही, उलट ह्याला लई स्पेस मिळायला लागला. ह्याला ही बी रूम मिळायला लागली, आणि इथून एवढा जागा मिळायला लागला. ही छोटं होतं युनिट, ही मोठं होतंय, असं आहे. रामभैया वगैरे आलेला आहे. प्राची पण आलेली म्हणजे शौर्यला शाळेतून घ्यायला आलेला होता, इकडे आलेला आहे बांधकामावर बघायला. जागा खाली बसती वाटत होती, आता किती उंच वाटत आहे की नाही, खड्ड्यात होत एकदम आहे की नाही भरल्यामुळे, आणि आता मोठं वाटायला लागेल. मग झाले पावसाच्या पाईप. हो, तेवढं बरं झालं नाही तर पाणी काढण्यातच परेशान व्हायचं काम आहे. हो. मग काय म्हणते शाळा शौदादाची? होय, पावसा पाण्याचं गाडीवर यायचं. हा, ते पावसामुळे काल माल खराब झाला की पाऊस जास्त लागल्यामुळे. तर अंबाईने डब्बा आणलाय गावाकडनं, मस्त. आता आम्ही इथं बांधकामावरती जेवण करणार आहे. बघा डब्बा गावाकडनं आलाय, मस्त भेंडीची भाजी, चपाती, मस्त काही काही आहे. तर मी आता जेवण करून घेतो. हा, बघा प्राची हट्ट करून आलेली. चला आता या तुम्ही पण जेवण करायला. तर चला मस्त नग. तर रामबाईने बिस्किट दिल्या. तर जेवण केलंय मस्त पोटभर, आणि आता निघाल. पाऊस यायला लागलाय, गावाकडे जायचं तर नाही. माझं बी निघले काम वगैरे ओळखून आहे ना, वेळ राहिला तर मी गावाकडे जाणार, नाही तर मग मला शेवटी इथूनच बसावं लागणार आहे. गावाकडे वेळ असला तर बरोबर. हो हो हो, बघतो की. पाणी आहे का तुला? राहू दे. नाही 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 राहतो, पाणी काय कुठं होत नाही, हाय की. चला मग. शेव चांगलं आहे ना. प्राचीची लई इच्छा होती. प्राची पहिल्यांदाच आली बरं का बांधकामावरती. मागच्या वेळेस ती दोघंच आले होते, आणि तिची यायची इच्छा होती, पण कसं शाळा वगैरे असल्यामुळे आणले नव्हते. राजीव गांधी चौकातच म्हटलं ती कुठं आहे म्हणून. बघितलीस का? आता अजून कळत नाही तुला. हा,
तू इकडे जाजीर येते दिसते. चला तर आता पाऊस त्यासाठी वाटतो सोनं हा. अरे पडते पाया तर आता पाऊस वगैरे येईल, पावसा पाण्यात आता ते पुढे जाणार आहे. तर मी माझं काम उरकून मग परत जमलं तर वेळ मिळाला तर मी जाणार आहे गावात. चल हे चल बसा बसा लवकर बसा, पाऊस येण्याची शक्यता आहे. सावकाश जावा. मान जातो एकदम सावकाश, उशीर उद्या काय होत नाही. बसू का? हा, बस. चला बाय. अभ्यास करा. बाय प्राजू. चला आले रामभाया वगैरे आला, बांधकाम बघितलं आणि आता घराकडे निघाले ते. आणि मी आता थोडंसं काम आहे इलेक्ट्रिशियन येऊन आहे ना, तिथं थोडंसं काम आहे ते काम करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मी पण माझ्या कामावरून परत पुढे बघूया. लवकर झालं तर मग गावाकडे जाणार इथूनच. ही आहे ना आपली ही पार्किंग आहे. तिथे 2 गाड्या बसू शकतील, 2 व्हीलर बसू शकतील अशी ही पार्किंग आहे. त्या कोपऱ्यापासून इथंपर्यंत खाली आणि हा स्पेस एवढी ही पार्किंग आहे. इथून इथंपर्यंत 12x8 सेप्टिक टँक आहे. इथे 2 टॉयलेट आहेत बघा. ते टॉयलेट बाथरूम आहे आणि हे एक टॉयलेट बाथरूम, 2 आहेत. आणि या रूमला अटॅच आहे आणि त्या साईडला एक टॉयलेट बाथरूम आहे. म्हणजे खालच्या फ्लोअरला मी थोडक्यात सांगतो प्लॅन की 3 टॉयलेट बाथरूम आहेत. आणि या पद्धतीने बघू आता ही पुढचं वर्ष तुमच्यासोबत शेअर करेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्लॅनमध्ये, खूप एक्साइटिंग गोष्टी येतात. आता सध्या इथपर्यंत झाले, पाऊस यायला लागला म्हणून आज कामगार वगैरे आलेले नाहीत बांधकामासाठी, कारण मटेरियल वगैरे वाया जाऊ नये. आणि बघू शकता काम चांगलं चालू. आता इथंपर्यंत ह्या रूमचं काम आलेलं. कसं वाटतंय बांधकाम कमेंट करून नक्की सांगा. चला आता पाऊस यायला लागला, मी पण निघतो. थोडंसं काम आहे ते काम पार पाडून निघतो. रामभाई आला, त्याची भेट झाली, प्राची आली, खूप छान वाटलं. आणि चला निघूया. तर एक स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि पाठीमागं काहीच बॅकग्राऊंड नाही, कसलाही सपोर्ट नाही, त्यातून जर आपण घर बांधत असेल ना तर खूप विशेष गोष्ट आहे. ते प्रत्येकजण समजून घेऊ शकता. तर याच्यासाठी सगळी गोष्ट स्वप्न आपले साकार होऊ शकतात. फक्त त्यासाठी जिद्द चिकाटी तर लागतेच, मेहनत लागते. त्यासोबत आहे ना थोडंसं खर्चाला नियंत्रण, थोडं इच्छा मारणं गरजेचं आहे. जेणेकरून कसं आपल्या सेविंग वगैरे होत राहतील, आर्थिक नियोजन होईल त्याच्यातनं आणि आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण साकार करू शकतो. अशा पद्धतीनं आम्ही हे करतोय. त्यात तुमचा आशीर्वाद सर्वांचा आहे. आणि या टप्प्यावर, प्रत्येक टप्प्यावर तुमच्याशी अशाच गोष्टी शेअर करत राहू, कारण तुम्ही आम्हाला खूप जवळचं समजता. आम्ही तुम्हाला एक कुटुंबाचा सदस्य समजतो. त्याच्यामुळं मग आपल्या कुटुंबासोबत या आनंदाच्या गोष्टी शेअर करायला आम्हाला आवडतील. म्हणून इथं आल्या निमित्ताने आहे ना आम्ही हे सर्व बांधकामाचं आता कुठंपर्यंत आलं हे शेअर करत आहे. तर कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि काही सजेशन असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. चला तर आता आम्ही निघालोय. जाऊ वाटत नाही पण पर्याय नाही. आता बराच उशीर झालाय. मला इथं काम माझं पूर्ण व्हायला बराच वेळ गेला. आणि लातूरमध्ये पावसाचा आगमन झालंय चांगलं. तर गावी जाऊ शकलो नाही, इथूनच आता गाडीला बसणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.